नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात. आज संकष्ट चतुर्थी. आज आपण ऐकणार आहोत भाद्रपद कृष्ण चतुर्थीची पौराणिक कथा. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास सांगू लागले, हे युधिष्ठिरा, एकदा पार्वतीने गणपतीला विचारले की भाद्रपद महिन्यातील कृष्ण चतुर्थी ही संकटनाशक चतुर्थी म्हटली जाते, तर हे व्रत कसे करावे विस्तारपूर्वक सांग. तेव्हा गणपतीने सांगितले, हे माते, भाद्रपद ही चतुर्थी सर्व कष्टांचा नाश करणारी आहे, सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी म्हटली जाते. इतर महिन्यातील कृष्ण चतुर्थीप्रमाणेच याही चतुर्थीचे व्रत आहे. याप्रमाणे गणेशाने सांगितल्यावर पार्वतीने पुन्हा विचारले की या चतुर्थीला कोणत्या गणपतीची पूजा करावी, या व्रताबद्दल काही विशेष कथा असल्यास सांग. तेव्हा गणपती म्हणाले की वर्षभरात येणाऱ्या चतुर्थीस 12 नावे या प्रकारे आहेत. श्री विनायक एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, श्री गजानन, लंबोधर, भालचंद्र, हेरंब, विकट, वक्रतुंड, आखुरत, विघ्नराजेंद्र आणि गणाधिप. यापैकी एकदंत गणेशाची पूजा या चतुर्थीस करावी. या चतुर्थीविषयीची कथा पुढील प्रमाणे आहे. सत्ययुगातील नळ राजाची गोष्ट आहे. नळ राजा हा निषद देशाचा राजा वीरसेन याचा मुलगा होता. तो बापापेक्षाही शूर होता. तो जास्त शूर देखणाही होता, तरी देखील तो नीतीने वागत असे. त्यामुळे तो महान पुण्यवान होता. पुढे विदर्भ देशातील दमंती नावाच्या राजकन्येने तिच्या स्वयंवरात इंद्र, वरुण, अग्नी व यम या देवांना सुद्धा न वरता नळ राजाला वरमाळ घातली. तेव्हा देवदिकांनी नळ व दमयंती यांना आशीर्वाद दिले. कलीची दमयंतीची लग्न करण्याची इच्छा होती, परंतु तो लग्न मंडपात पोहोचण्यापूर्वीच स्वयंवर झाले होते, म्हणून काली संतापला. त्याने नळ व दमयंती या दोघांनाही सुख मिळू न देण्याचा निश्चय केला. जणू काही कलीने नळ दमयंतीची शापच दिला. नळाकडून कधीही अधर्माचरण होत नसे, त्यामुळे कलीला बरेच दिवसापर्यंत त्यांच्या मनाजोगे करण्यास संधी मिळाली नाही. एकदा नळाकडून धर्माप्रमाणे वागणूक चूक झाली. ही संधी साधून कली नळाच्या शरीरात शिरला व नळाच्या सद्विवेक बुद्धी नाहीशी झाली. म्हणून नळ राजा आपल्या दृष्ट भाकार पुष्कराशी धृत खेळला. खेळात नेहमी पुष्कर डाव जिंकी. नळ राजा फाशांच्या खेळाने सर्व राज्य हरला, भिकारी बनला. पुष्कराने नळ व दमयंतीच्या अंगावरील दागिने व उंची वस्त्रे काढून घेतली. त्या दोघांच्या अंगावर फक्त एक एक नेसते वस्त्र राहिले. अशा स्थितीत त्यांना पुष्कराने नगराबाहेर हाकलून दिले. नळ व दमयंती वनात भटकू लागली. नळाने मोठमोठ्याने संकटांना तोंड दिले. त्यावेळी दमयंतीनं वनात होत असलेले हाल पाहून नळाला फार वाईट वाटले, म्हणून तिने तिचे माहेरी जावे या हेतूने नळाने तिला ती झोपेत असतानाच अरण्यात सोडून दिले. अशा रीतीने त्या दोघांची ताटातूट झाली. त्यामुळे आपल्यावर आलेली भयंकर संकटे नाहीशी होण्यासाठी दमयंतीने व्रत केले होते. तेव्हा पार्वतीने विचारले की दमयंतीने व्रत कशा प्रकारे केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने तिची भेट नळाशी केव्हा झाली. श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा, पार्वतीच्या या प्रश्नांचे उत्तर गणेशाने ज्या प्रकारे दिले त्याचे मी कथन करतो. गणेशजी आपल्या माता पार्वतीस सांगतात, हे माता, राजा नळाने दमयंती सोडून दिल्यावर तो एकटाच जंगलात भटकू लागला. त्याला अरण्यात अनेक संकटे आली. कर्कोटक नावाच्या नागाने त्यास दंश केला. त्याच्या विषयाची बाधा नळाच्या अंगातील कलीस झाली. पुढे कर्कोटकच्या सांगण्यावरून नळ राजा अयोध्येत गेला. तिथे तो ऋतुपर्ण राजाची आणखी ओळख न देता त्याच्याकडे सारथी म्हणून राहू लागला. इकडे दमयंती त्या अरण्यात भटकू लागली. तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्या अरण्यात भटकताना दमयंतीला ऋषीचे आश्रम लागले. तिथे ती गेली. तिला पाहून सर्व ऋषींनी मोठे आश्चर्य वाटले. दमयंतीने महर्षी शरंभाच्या पायावर मस्तक ठेवून नम्रतेने सारी हकीकत सांगितली. तिने विचारले, महर्षी, मला आपल्या पतीचे दर्शन केव्हा घडेल?
माझ्या मुलांची भेट कशी होईल? कोणत्या उपायाने आमचे गेलेले राज्य आम्हाला पुन्हा परत मिळेल? हे ऋषीराज, मजवर कृपा करा. श्री गणेशजी म्हणतात की दमयंतीचे हे प्रश्न ऐकून शरभंग मुनी म्हणाले, हे दमयंती, मी तुझ्या कल्याणासाठी उपाय सांगतो. तू शांत चित्ताने ऐक. मी तुला एक व्रत सांगतो. ते व्रत भाद्रपद महिन्यातील कृष्ण चतुर्थीला करावे लागते. हे व्रत केल्याने सर्व कष्टांचा नाश होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्या चतुर्थीला संकटनाशक चतुर्थी असे म्हणतात. त्या दिवशी एकदंत गणपतीची भक्तिपूर्वक पूजा करावी. हे राणी, त्या व्रताच्या प्रभावाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की 7 महिन्याच्या आत तुझा पती तुला भेटेल. ऋषीच्या कृपेने दमयंती पुढे चेदी देशात सुबाहू नावाच्या राजाकडे दासी म्हणून राहू लागली. महर्षी शरभंगाने सांगितल्याप्रमाणे दमयंतीने तिचे भाद्रपद कृष्ण चतुर्थीपासून व्रतास प्रारंभ केला. प्रत्येक महिन्यात ती गणेशाची विधिवत पूजा करू लागली. त्या श्रेष्ठ व्रताच्या प्रभावाने दमयंतीस केवळ 7 महिन्याच्या आतच तिचा पती, पुत्र आणि राज्य परत मिळाले. श्रीकृष्ण भगवान सांगतात की, हे युधिष्ठिर, हे व्रत केल्याने तुला सुद्धा तुझे राज्य परत मिळेल आणि तुझ्या शत्रूचा नाश होईल. त्यात तीळ मात्र शंका नाही. सर्व व्रतात हे व्रत उत्तम आहे. या व्रताच्या प्रभावाने मानवाचे सर्व कष्ट नाहीसे होऊन भाग्य वाढू लागते. म्हणून सर्व स्त्री पुरुषांनी व्रत धारण करणे आवश्यक आहे. माझी भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.